पुण्यामधली ही दृश्य आहेत आपण बघतोय। पुण्यामध्ये रोहिणी खडसे या वकिलांचा कोट घालून थेट कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल आहे। रेव पार्टीवरती जो छापा टाकण्यात आलेला होता त्या रेव पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांना अटक करण्यात आली होती आणि सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि कदाचित त्यांच्याच बचावासाठी रोहिणी खडसे या कोर्टात दाखल झालेल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण वकिलाचा कोट घालून त्या थेट कोर्टामध्ये पुणे कोर्टामध्ये पोहोचलेल्या आहेत। प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणामध्ये अडकवलं जातंय। खोटं नाटं कारण सांगून त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यानंतर छाप्याचं निमित्त करून त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलं, अटक करण्यात आली असा आरोप रोहिणी खडसे यांनी केलेला आहे। तसंच आपल्या घरावर पाळत ठेवली जाते, साध्या वेशातले पोलीस आजूबाजूला फिरतायत असाही त्यांचा आरोप होता आणि या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती त्या स्वतः पुणे कोर्टात पोहोचलेल्या आहेत। त्यांच्या अंगावर वकिलांचा काळा कोट दिसतोय, त्यामुळे ते याच प्रकरणासाठी स्वतः वकील म्हणून उभ्या राहायला आलेल्या आहेत का असाही प्रश्न आहे।